की ज्या पांडुरंगाच्या भक्तीसाठी अगदी लहान वयामध्ये घरदार सोडलं, आई वडिलांबरोबर पंढरपूरच्या वारीला निघाली, पंढरपूर हेच आपलं, इथेच आपली कर्मभूमी म्हणून तिथेच राहिली नव्हे, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममाण झालेली ही जनाई, भक्ती मूर्ती जनाई, भक्ती गंगा जनाई, भक्ती सरिता जनाई, असं जिचं वर्णन करावं अशा जनाबाई महाराज. स्वप्नामध्ये पांडुरंगाने एकदा दर्शन दिलं बरं. सोबत नामदेव महाराज होते की ज्यांच्या चरणांचं दास्यत्व पत्करलं आणि स्वतःला मी तो नामयाची दासी असंच म्हणून घेतलं. नामदेव महाराजांची दासी म्हणून त्या घरामध्ये राहिली, घराच्यांची सगळी कामं करावी, पांडुरंगाची निष्ठेने भक्ती करावी. आणि भगवान परमात्मा पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत दिला. स्वतः नामदेव महाराज पांडुरंगा समवेत स्वप्नात आले आणि पहाटेच्या प्रसंगी पडलेलं हे स्वप्न जनाबाईला नामदेव महाराज म्हणतात, जने जने ये अगं, पांडुरंगाचा एक हात मी पकडलाय, दुसऱ्या हाताला तू धर, आपण सगळे मिळून फेर करूया, फेर खेळूया. जनाबाई म्हणतात, नाही नाही अहो, मी तर दासी, दासीनी कसा देवाचा हात पकडायचा, मी नाही बाई पांडुरंगाचा हात पकडणार. अगं जने असं काय करतेस, अगं देवाकडे कुठलं परकेपण, तू धर बरं देवाचा हात. आणि असं म्हणून जनाबाईंनी पांडुरंगाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिघांनी मिळून फेर धरावा. स्वप्न दृष्टांतामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं, दृष्टांत दिला आणि डोळे उघडले प्रसन्नतेने. घरातनं त्या पर्णकुटीतनं बाहेर आल्या आणि समोरचं स्वच्छ निळशार आकाश पाहिलं आणि मनामध्ये विचार आला की अगदी असाच रंग आहे माझ्या पांडुरंगाचा. निळीशार चंद्रभागा पंढरपुरातली वाहताना दिसली आणि जनाबाई म्हणते, अगदी असाच रंग आहे माझ्या पांडुरंगाचा, तो सुद्धा असाच आहे विशाल. आणि जनाबाईंचं अंतःकरण प्रफुल्लित झालं आणि गाऊ लागलं, नाचू लागलं, पांडुरंगा स्वप्नात आलास, समोर कधी येशील रे. अंतःकरणामध्ये पराकोटीची भक्ती होती की भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि ज्या एका चरणांचा आश्रय घ्यावा, ज्याला आपण अनन्यता असं म्हणतो, अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता, इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभू चरणांचा, भगवत भक्तीचा, बस त्या पलीकडे जीवन नाही. आणि जनाईनी त्या आकाशाकडे बघावं आणि म्हणावं, पांडुरंगा असाच आहेस रे. निळे हे आकाश निळा हा प्रकाश, निळे हे आकाश निळा हा प्रकाश, निळ्या विठ्ठलास वंदिन मी, निळी चंद्रभागा निळी ती यमुना, निळी चंद्रभागा निळी ती यमुना, निळ्या श्री कृष्णा धाणवी ती. आज माझे मन निळे निळे झाले, आज माझे मन निळे निळे झाले, भक्तीचे सोहळे चित्ती माझ्या, निळा पांडुरंग निळे अंतरंग, निळा नारायण त्यांच्या संगे, निळा पांडुरंग निळे अंतरंग, निळा नारायण त्यांच्या संगे. भगवंता असाच निळाशार माझ्या या चंद्रभागेसारखा तुझाही रंग आहे. असं म्हणता म्हणता जनाबाई पांडुरंगाची करुणा भाकू लागल्या आणि म्हणायला लागल्या की भगवंता स्वप्नात दृष्टांत दिलास, जागेपणी कधी येशील रे, सख्या कधी येशील रे, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता म्हणून प्रत्येक क्षणाला हातात काम आणि मुखात नाम म्हणून तुझी आळवणी करते, तुझी आठवण करते, तुझ्याशिवाय एक क्षणही चैन पडत नाही. देवा येशील का रे सामोरा, येशील का रे सख्या, पांडुरंगा येशील. आणि जनाबाईची ही हाक पांडुरंगाने ऐकावी बरं. नामदेव महाराज तीर्थयात्रेला ज्ञानदेवांबरोबर निघून गेल्यानंतर पंढरपुरातल्या लोकांची मानसिकता सांभाळण्याचं काम जनाबाईंनी केलंय. भक्ती मार्गाचा प्रसार प्रचार करण्याचं काम जनाबाईंनी केलंय. नवे नामदेवांच्या पश्चात नामदेवांचं घर जनाबाईंनी सांभाळलंय. नामदेवांची पत्नी राजाई आणि जनाई या दोघींनी ते घर उत्तम पद्धतीने सांभाळलं. नामदेवांचा व्यवसायामध्ये सुद्धा मदत करावी, घरातलं सगळं काम करावं, धुणी भांडी असू दे, सडा संमार्जन असू दे, रोज कितीतरी दळण दळायला जनाबाईंनी जात्यावर बसावं आणि या जात्यातून असं तत्वज्ञान जगासमोर मांडावं. मराठी साहित्याला ओवी नावाचं वृत्त आमच्या जनाबाईंनी दिलंय.
मी म्हणते जनाबाई या असा आध्यात्मिक पुरुषार्थ मांडला, म्हणजे स्त्री देह असून सुद्धा आध्यात्मिक पुरुषार्थ व्यक्त करणाऱ्या जनाबाई होत्या. कारण त्यांनी मंदिरातला देव स्वयंपाकघरात आणला. हो, देवीचं भक्ती स्वरूप हे असं आहे. देवळातला देव स्वयंपाकघरात यायला त्याला भाग पाडलं. सख्या येशील का म्हणून एका बाजूला असा पाय पसरलाय, दुसऱ्या बाजूला जात्याचा खुंटा हातामध्ये धरलेला आहे आणि गर 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 जातं फिरायला लागलं. सकाळची वेळ, पहाटेची वेळ. पांडुरंगाला म्हणायची, पांडुरंगा ये रे बाबा, जनी मांडिते दळणा, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी याविना. येशील का रे, येशील का रे सख्या? अरे स्वप्नात दर्शन दिलं, समोर कधी येशील? आणि जनाबाईचा तो आर्त टाहो ऐकून पांडुरंगाने लगेच धाव घ्यावी. अगं जने जने हाक तुझी येता कानी, झोप उडाली गबाई, कागदळतेस एकली माझी याविना. सख्या पांडुरंगा आलास का रे? हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी या दिठीन. जने अगं वेडे, मला तरी कुठं करमत. भगवंत भावाचा भक्तीचा भुकेलाय ना. भगवंत म्हणतोय, बघ मी सुद्धा एकटाच होतो. भक्तिमूर्ती जनाईंचं चरित्र काय ऐकायचं? भगवंताला यावं लागलं तिच्या प्रेमासाठी. मीही होतो एकला, करमेना मुळी मला. भगवंताला कुठं करमतं त्याच्या भक्ताशिवाय. आरसा मला गे दिधला तुझे या दिठीन, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. हो, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून, जनाई बैसली जात्यावरी दळायाला. सुंदर जात्याची घरघर सुरू झाली. जनाबाईनं असा पाय पसरलाय, पांडुरंगाने असा पाय पसरलाय आणि दोघांचं दळण सुरू झालं. हो, संवाद सुरू झाला. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या ग मदतीला, पांडुरंग सखा येई तिच्या ग मदतीला. हो, घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, जनाईनं जात्यावर दळण दळायला घ्यावं आणि पांडुरंगाने तिला मदत करावी. किती प्रसंगामध्ये हो, शेणा थापायला मदत कराव्यात, सडा संमार्जन करताना पांडुरंग तिच्या सोबत आहे. प्रत्येक कामामध्ये भगवंतांनी तिला सहाय्य करावं. आणि एखाद्या दिवशी जनाबाई बरोबर जर पांडुरंग दळण दळायला बसला ना, तर आपण चरित्रामध्ये प्रसंग ऐकता की ज्यावेळी पांडुरंगाने आपला रत्नहार काढून जनाबाईच्या झोपडीमध्ये ठेवलेला आहे. सकाळ झाली आणि पांडुरंग निघून गेले मंदिरामध्ये. इकडे सगळे बडवे पुजारी भूपाळीसाठी आरतीसाठी जमलेले आहेत, काकड आरतीसाठी, आणि म्हणतायत भूपाळी, पण सगळं लक्ष देवाच्या रत्नहाराकडे आहे. विषयात लडबडलेली माणसं या पलीकडे काय करू शकतात? गडबड आणि बडबड सुरू झाली, विषयांची लडबड होती, त्यामुळे याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. पण जनाईची भक्ती शुद्ध होती, भाव शुद्ध होता. पांडुरंगाचा रत्नहार जनाईच्या झोपडीत, आणि कुणीतरी मुद्दाम जनीवर आळ यावा या उद्देशाने केलेली ती कृती म्हणजे जनाबाईचं कांबळं गोधडी उचलून पांडुरंगाच्या त्या राऊळात आणून टाकलेली कुणीतरी. त्यामुळे मुद्देमालासह चोर सापडला म्हणून सगळ्यांनी कांगावा केला आणि बऱ्याच मंडळींनी जनाबाईच्या झोपडीला घेराव घातला. अक्षरशः सगळे जण जमले. जने जने अगं पांडुरंगाच्या गळ्यातला रत्नहार कुठे आहे? कोण आहे आतमध्ये? खरं सांग, कोण आलं होतं तुझ्याकडे? जनाबाई म्हणते, कोण नाही हो, कुणीच नव्हतं आलं. खरं सांग जने. सगळ्यांना दोन दोन आवाज ऐकू येतात आणि तू बरी म्हणते मी एकटी गाते म्हणून दळण दळते.
जनाबाई म्हणते कुठं कोण आहे, मी तर एकटीच गाते. नाही नाही जने, 100 माणसांनी 2-2 आवाज ऐकलेत आणि तू बरी म्हणते ग मी एकटीच आहे म्हणून, खरं सांग कोण आहे. आणि हळूच जनाईनं सांगावं, पंढरीचा आपला पांडुरंग आलाय म्हणाली. सगळ्यांनी हसण्यात काढावं जनाबाईला. जने, अगं पंढरीचा तो पांडुरंग वीट सोडून तुझ्याकडे कशाला ग येईल तुझ्या झोपडीमध्ये, खरं सांग जने, खरं सांग. आणि पांडुरंगाचा रत्नहार कुठाय सांग. जनाबाईच्या झोपडीमध्ये लोकांना रत्नहार दिसला. जनाबाईवर चोरीचा आळ आणला गेला, पण जनाबाई सांगते माझा पांडुरंग माझ्या जवळ आहे. सगळे म्हणतायत की अगं जने तुला दिसतो आणि आम्हाला दिसत नाही, असं कुठं ठेवलंयस ग तू लपून. जनाबाई म्हणते पाटील, गावच्या पाटलांना सांगतेय, गावच्या कुलकर्ण्यांना सांगते, सगळ्यांना सांगते, कुठे लपवायचा असतो. हृदयाचा बंदी खाना केला आत 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 विठ्ठल कोंडीला. हृदयाचा बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. गळा बांधून या दोर. भक्तीची शक्ती, भक्तीची ताकद अशी होती जनाईच्या की पांडुरंगाला बांधलं होतं. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जनाबाईंनी पांडुरंगाशी असं नातं, भक्ती इतकीच उच्च पराकोटीची होती की त्या भक्तीची परिणती नवविधातल्या या सगळ्या भक्तींमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम आणि सख्यम आत्मनिवेदन या स्थितीपर्यंत जनाबाई पोहोचल्या. सख्य म्हणजे इतकं सख्य की अरे अरे विट्यामुळं मायेच्या कारट्या म्हणायची जनाबाई पांडुरंगाला. प्रसंगी शिव्यांची लाखोली सुद्धा व्हायची आणि पांडुरंग हसत हसत त्या तिच्या शिव्या ऐकायचं सुद्धा. इतकं सख्य होतं. परके पण नाहीच राहत ना या भक्तीमध्ये. आत्मनिवेदनापर्यंत जनाबाई पोहोचलेल्या आहेत. आणि आता जनाबाईंनी सगळ्यांना सांगावं, पांडुरंग झोपडीमध्ये आहे, कुणालाच दिसेना. जनाबाई सांगते कुणालाही दिसेल असा नाहीच आहे तो मुळात. त्याच्यासाठी काय केलंय, सोहम शब्दे मारा केला. काय भगवतीचं हे भक्ती रूप आहे बघा श्रोते हो. श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला तिला आठवायचंय, प्रत्येक श्वासाला त्या परब्रह्माचं स्मरण करायचंय. सोहम शब्दे मारा केला, तेने विठ्ठल काकुळती आला. त्यामुळे भगवंत काकुळतीला आला आणि म्हणतो जने सोड सोड, अगं किती बांधून ठेवशील तुझ्या भक्तीच्या पाशामध्ये. तेव्हा जनाबाई म्हणते, जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवे न सोडी तुला. आता वाटेल ते झालं तरी चालेल, तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही पांडुरंगा. ही जनाईची अवस्था होती. पण रत्नहार तर आता झोपडीमध्ये सापडलाय, तिकडे जनाईचं कांबळ मंदिरात सापडलंय म्हटल्यानंतर जनाईवर चोरीचा आळ आला. जनाईला पंचांनी गावामध्ये शिक्षा फरमावली सुळी देण्याची. पंढरपुराच्या चौकामध्ये भला मोठा लोखंडी सूळ उभारला गेला. जनाईची मिरवणूक काढून सुळापर्यंत आणलं गेलं. आणि या प्रसंगात सुद्धा जनाई पांडुरंगाची करुणा भक्ती की भगवंत आजपर्यंत प्रत्येक काम करताना मुखामध्ये तुझं नाम घेतलं, एक श्वास सुद्धा तुझ्या नामाशिवाय वेचला नाहीये. आणि आता देवा असा कसा रे तू निष्ठुर झालास. कागा नयेसी विठ्ठला, कागा नयेसी विठ्ठला, कागा नयेसी विठ्ठला, नयेसी विठ्ठला, कागा नयेसी विठ्ठला. ऐसा कोण दोष मला, ऐसा कोण दोष मला, हो कागा नयेसी विठ्ठला, कागा नयेसी विठ्ठला, कागा नयेसी. सख्या पांडुरंगात धाव म्हणून आर्त टाहो फोडावा. जनाईला सुळावर देणार एवढ्या जनाबाई सांगते. आतापर्यंत या मुखाने पांडुरंगाच्या स्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही केलं, त्याच्या नामाशिवाय दुसरं काही केलं नाही. जीवनाची यात्रा संपवते भगवंता, प्रत्येक कार्यामध्ये तुला आठवलं.
आता हे जीवनच संपवतीये, निदान सुळाला नमस्कार तर करते म्हणून सुळाला स्पर्श केला आणि अक्षरशः सुळाचं पाणी झालं, वितळायला लागला सूळ. हा चमत्कार आम्हाला वाटतो, पण खरं सांगू का, त्या सगळ्या तिथल्या पंढरपुरातल्या बघण्यासाठी आलेल्या या सगळ्या लोकांच्या हृदयाचं सुद्धा पाणी पाणी झालं. सुळाचं तर पाणी झालंच, लोकांच्या निष्ठुर असलेल्या कठीण असलेल्या हृदयाचं पाणी झालं आणि सुळाचं सुद्धा पाणी करण्याची अग्नीची ताकद, सर्व सत्ता आली हाता. नामयाचा खेचर दाता नामदेव महाराज म्हणतात, ही सगळी सत्ता तिच्या हातामध्ये, अग्नीची सत्ता भगवंतांनी दिली. भगवंताची निस्सीम अंतःकरणाने निष्काम अशी केलेली भक्ती. तुम्ही आम्ही ना भक्ती करतानाच आमच्या मनामध्ये इतके विचार असतात की मला यातून मिळेल काय. बरं, भगवंताला देताना सुद्धा त्याच्यामध्ये भक्तीचं प्रदर्शनच आम्ही इतकं करतो. मी बऱ्याचदा सांगत राहते की आमचं कीर्तन एके ठिकाणी सुरू होतं आणि असे हॉलमध्ये फॅन सुरू होते बरं का. लोक भक्तीचं प्रदर्शन कशा पद्धतीने करतात बघा, की गर्दी होती, कीर्तन रंगात आलं होतं आणि अशा वेळी कुणीतरी येऊन ते फॅन बंद केले, पंखे बंद केले. थोडा वेळ गेला, लोकांची चलबिचल झाली, लक्ष लागेना कथेमध्ये, कीर्तनामध्ये. म्हटल्यानंतर कुणीतरी त्यांना विचारलं की का हो बाबा, तुम्ही असं बंद का करून टाकले सगळे फॅन. ते म्हणाले, हे फॅन कधीपासून असे फिरतायत म्हणाले, मला ते बघवे ना, लोकांचं लक्षच नाही जात आहे फॅनकडे. हे फॅन म्हणाले या देवस्थानला मी दिलेत, प्रत्येक फॅनवर असं माझं नाव लिहिलंय, गोल अक्षरामध्ये लिहितात की नाही, मग ते लोकांना कसं दिसेल म्हणाले. काही क्षणापुरतं का होईना लोक फॅन बंद झाला की वरती पाहतील, मग माझं नाव त्यांना दिसेल. आणि मग ही अशी भक्ती श्रोते हो, प्रदर्शनाची भक्ती. भक्तीमध्ये दिखावा करतो आम्ही. मी म्हटलं आम्ही लबाड भक्त आहे, भगवंताकडून काहीतरी मिळावं या अपेक्षेने आम्ही भक्ती करतो ना. भक्ती याकरता करायची नाही. आमच्या कीर्तन सूर्य असलेले दत्तदास बुवा घाग यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणायचे की दुर्दैवाचे घाले सहन करण्याची भक्ती मिळावी, शक्ती मिळावी, याकरता भक्ती आहे. दुर्दैव जावं याकरता भक्ती नाही, तर दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती आहे. आणि असं हे भक्ती स्वरूप तिथे भगवती आहे, तिथे भगवतीचा वास आहे. जिथे भक्ती दिसेल ना तिथे भगवंत आहे. आणि भक्ती म्हणजे काय हो, विकत आणावी लागते का कुठून? अंतःकरणात आहे तुमच्या माझ्या. मी खरं सांगू का, आपण आपल्या घराच्या एखाद्या बैठकीच्या खोलीमध्ये, हॉलमध्ये जरी बसलो ना, तर इतकं सोपं आहे. एखादी चिमणी जर घरामध्ये चुकून आली आणि घरातला पंखा सुरू असेल ना, तर पटकन उठून पंखा बंद करणं ही सुद्धा भक्तीच आहे, मला असं वाटतं. इतकं सोपं, भगवंताला सोपं आवडतं आणि त्याला फक्त आपलं अंतःकरण द्यायचंय आणि ते देत. कुठल्याही अन्य साधनाची गरज नाहीये. की या सगळ्या देवीच्या भगवतीच्या भक्ती स्वरूपांनी भगवंताला वाहिलेले अंतःकरणपूर्वक प्रेम, बस भगवंत त्यामुळे खुश झाला. आमच्या मीराबाईच्या चरित्रामध्ये सुद्धा मीराबाईंनी भगवंताला सर्वस्व अर्पण केलं होतं. महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे, देवाला सर्वस्व द्यावं, एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व अर्पण करावा लागेल. मीराबाईंनी सर्वस्व देऊन टाकलं होतं आणि किती जगाने निंदा केली, पण पती स्वरूपामध्ये त्याचा स्वीकार केला. श्रद्धा अढळ होती की परमेश्वर गोपालकृष्ण हाच माझा पती आहे. मीराबाई ज्यावेळी शेवटच्या क्षणाला, मीराबाईंचं शरीर सुद्धा कुणाला मिळालं नाही. आमच्या संतांनी मुक्तीच्या ज्या 4 अवस्था सांगितल्यात ना, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. ईश्वराचा लोक प्राप्त होणं सलोकता, ईश्वराच्या सानिध्यात राहायला मिळणं समीपता, भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं स्वरूपता आणि सरूपता आणि साक्षात ईश्वरच होणं सायुज्यता. मीराबाईंनी ज्यावेळी भगवंताच्या त्या गोपालकृष्णाच्या मंदिराकडे धाव घेतली ना, तेव्हा भगवंता बस तुला मी माझं सर्वस्व वाहिलं ना, आता मला तुझ्याशिवाय काहीच नको म्हणून शेवटच्या क्षणाला भगवंताच्या त्या मूर्तीमध्ये मीराबाई विलीन झालेल्या दिसल्यात. कुठेच त्यांचं शरीर सुद्धा कुणाच्या हाती नाही लागलं. फक्त काही तिथल्या भक्तांनी भगवंतांच्या मूर्तीमध्ये मीराबाईच्या त्या साडीचं टोक, त्या पदराचं टोक जाताना पाहिलं. एवढंच काय ते मीराबाईबद्दल. पुन्हा तिच्या शरीरही लोकांना दृष्टोत्पत्तीस पडलेलं नाही. याचं कारण पूर्णपणे समर्पण आहे. भक्तीची अत्यंत उच्च अवस्था काय अवस्था होती हो.
ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. लहानपणी कुठल्या तरी साधूनी त्या कृष्णमूर्तीचं वर्णन करावं बाजारामध्ये आणि आईला विचारावं, आई हा कोण आहे ग? आईनं सांगावं, तो तुझा पती. लहानपणी तेवढंच डोक्यात घेतलं आणि त्याला पती स्वरूपामध्ये त्याचं पूजन केलं आणि त्यालाच समर्पण पूर्ण जीवन केलं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुन गाने लगे, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. इतकं प्रेम भगवंतावरती आणि ती भक्ती करत असताना त्यामधनं काही मिळावं म्हणून अजिबात नाही. निष्काम अहर्निश रात्रंदिन भगवंताचं स्मरण, निर्हेतुक भक्ती, निर्हेतुक. श्रोते हो, या सगळ्या संत मांदियाळीमध्ये अजून एक ज्यांचं नाव अगदी अग्रक्रमाने घ्यावं अशा आमच्या शबरी माता, की भगवंताची भक्ती करत असताना वयाच्या 8व्या वर्षी घर सोडलंय. बरं, की ज्या घरामध्ये प्रभूचं नाम नाही ते घर तिथं राहायचंच नाही. समर्थ म्हणालेत ना, मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ. ज्या घरामध्ये भगवत नामस्मरण नाही ते घर नकोच, तिथे राहायचंच नाही, वासच नाही करायचा. कारण आपण शबरीचं चरित्र उत्तम जाणता, शबरी मातेचं, की एका व्याधाच्या भिल्लाच्या पोटी जन्माला आलेली ही पोर वयाच्या 8व्या वर्षी विवाह निश्चित झाला आणि घरामध्ये एका कुंपणामध्ये बांधलेली सगळी ती शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या पाहिल्या आणि काळजाचा ठोका चुकला. आईला विचारलं की आई, हे सगळ्यांना इथे कशासाठी बांधून ठेवलंय ग? आई म्हणाली, अगं आपण आजपर्यंत अनेकांच्या घरी गेलो कार्यक्रमाच्या निमित्ताने, तिथं चांगलं चुंगलं खाल्लं, आता आपल्या घरी लोक येणार आहेत, मग त्यांना तुझ्या या लग्न कार्यानिमित्त, मंगल कार्यानिमित्त जेवायला द्यायला नको? या सगळ्या प्राण्यांचं मांस शिजवून त्यांना खायला घालायचंय. सर्कन वेदना झाली काळजामध्ये आणि म्हणाली, आई माझ्यामुळे जर या निष्पाप जीवांची हत्या होणार असेल ना, भक्तियुक्त अंतःकरणच हे जाणू शकतं. बरं, कारण जीवो जीवस्य जीवनम हा जंगलचा न्याय आहे, माणसाच्या जीवनाचा नाहीये. वाघानं एखादं श्वापच जर मारलं तर त्याला पाप नाहीये, कारण निसर्गाने त्याचं ते अन्न निर्माण केलंय. मांसाहार हा माणसाचा आहारच नाहीये. आणि अशा वेळी या 8 वर्षाच्या मुलीच्या हृदयातली प्रेरणा जागी झाली आणि ती म्हणाली की माझ्यामुळे जर हे घडणार असेल ना तर मीच इथे राहत नाही. समर्थ म्हणतात ना, जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. देवाच्या सख्यत्वासाठी भक्तीमध्ये काय काय येतो? पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. प्राण द्यायची वेळ आली. आमच्या पावसचे स्वामी स्वरूपानंद म्हणाले, स्वामी म्हणे जावो गेला तरी प्राण, ईश्वराचे ध्यान सोडू नये. भक्तीची ही अवस्था भक्त ज्यावेळी गाठतो ना, त्यावेळी भगवंत मग माघार घेत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तो सतत तुम्हाला सांभाळतोय कुठल्याही क्षणाला. आणि किती किती सांभाळतो, शेवटच्या क्षणापर्यंत. पुराणातला श्लोक आहे की ज्यावेळी अगदी शेवटचा क्षण येतो, आयुष्यभर एखाद्याने जर स्मरण केलेलं असेल, भक्तीची आराधना केलेली असेल, भक्तियुक्त अंतःकरणाने त्या भक्तीची उपासना केली असेल, तर शेवटच्या क्षणाला अशा भक्ताला भगवंत किती सांभाळतो.
आयुष्यभर स्मरण केले आणि एका क्षणाला तो जर भगवंताला विसरला तर भगवंत काय करतो माहितीये? यदि वातादि दोषेण मदभक्तां मां हि विस्मरेत. भगवंत असं म्हणतायत, यदि वातादि दोषेण मदभक्तां मां हि विस्मरेत अहम स्मरामि तं भक्तं ददामि च पराम गतिम. म्हणाले मी त्याचं स्मरण ठेवतो आणि मी त्याला सद्गतीला प्राप्त करतो. ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. अशी अवस्था आहे. एक क्षण असा येतो की उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, काहीच त्राण नसतात शरीरामध्ये. ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे न राम. भगवंत सांभाळतो. राम हमारा जप करे. का? कारण घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण नामदेव महाराज त्याच्याबद्दल बोलतात. तो आधी घेतो आणि मग देतो, आणि देतो ते इतकं देतो. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, पण नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसी मग दो कराने. अनंत हातांनी तो देतो, ते घ्यायला आमचे 2 हात कमी पडतात, इतकं तो देतो. फक्त सुरुवातीला त्याला आम्हाला द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? या भक्ती स्वरूपाची आराधना करावी लागेल. देवीचं भक्ती रूप आम्हाला समजून घ्यावं लागेल. शबरीचा निश्चय झाला होता की आता या घरात राहायचं नाही. निघाली, मध्यरात्री घर सोडलं आणि काटा कुटा, ऊन वारा पाऊस थंडी काही नाही बघितलं. निघाली. गावकऱ्यांनी शोध घेतला पण कुठेच नाही सापडली. 1 नाही 2 नाही, तब्बल 12 वर्ष ही मुलगी रानोमाळ भटकत होती. रानोमाळ. आयुष्यामध्ये ज्याला असं वाटतं ना शीणच करून घ्यायचंय, समर्थांनी आमच्याकडे 2 ऑप्शन ठेवलेत. जयासी वाटे शीण व्हावा तेणे विषय चिंतित जावा. खुशाल विषयांचं चिंतन करा म्हणाले. पण जयासी वाटे सुखाची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. निघाली. भगवंताच्या प्राप्तीकरता हा तळमळणारा जीव होता. बाहेर पडली आणि 12 वर्ष रानोमाळ भटकत होती. आणि भगवंतांनी कृपाशीर्वाद दिला. एक असं स्थान दाखवलं, एक असं क्षेत्र दाखवलं की जिथे अद्वैताचा साक्षात्कार तिला झाला. एक सरोवर होतं, जलाशय होता. तिथे वाघ आणि गाय एकत्र पाणी पित होते. जन्मजात एकमेकांचे वैरी असलेले प्राणी एका तळ्यावर पाणी पितायत. मांजरं आणि मुंगसं एकत्र खेळतायत. एक आसन्न प्रसवा असलेली बेडकी चालून चालून थकली म्हणून सर्पाणी तिला आपला असा फणावर करून तो तिला सावली देतोय. अद्वैत असा साक्षात्कार शबरीने घेतला आणि तिथून मतंग ऋषींच्या आश्रमापर्यंत जाऊन पोहोचली. या आश्रमामध्ये प्रवेश करता क्षणी बाहेरूनच नमस्कार करतीये. पाहिलं की गुरुदेव काहीतरी शिकवतायत, विद्यादानाचं काम करतायत. तस्मै श्री गुरवे नमः. तिथूनच नमस्कार केला. आणि आत कसं जायचं? आत कसं जायचं? सलोकता होती, आता समीपता आली. गुरुदेवांनी त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत असताना शबरी पाहतीये की आपण आत कसं जायचं? काहीतरी सेवा केली पाहिजे आणि सेवेचं पुण्य आपल्याला मिळालं पाहिजे, तरच गुरुकृपा होईल, तरच प्रभुकृपा होईल. मग काय सेवा करूया? म्हणून त्या आश्रमामधला तो बाहेरचा जो रस्ता होता तिने निरीक्षण केलं की रोज मतंग ऋषी पहाटेच्या वेळी अगदी ब्रह्ममुहूर्ताला स्नानाला जातात शिष्यांच्या बरोबर. आणि जात असताना ज्या वाटेवरून ते जात आहेत तो रस्ता अत्यंत खाचखळग्यांनी भरलेला आहे. मग तिथून जात असताना त्यांच्या पायाला काटे टोचत असतील, खडे टोचत असतील. सगळ्यांच्या जीवनाला सन्मार्गदर्शन करणारा माझा सद्गुरू आपण मात्र खाचखळग्यातनं चालतोय, बघवलं नाही. आणि त्या क्षणी ठरवलं की हा रस्ता रोज साफ करायचा, स्वच्छ करायचा, झाडायचा. म्हणून मतंग ऋषी उठायच्या आधी स्वतः तिने सगळा रस्ता स्वच्छ करावा, झाडून साफ करावा. बरेच दिवस गेले आणि ऋषींच्या लक्षात आलं की हे कुणीतरी करतंय, कुणाची तरी ही सेवा आहे. कोण आहे म्हणून शोध घेतला, विचारलं, तिच्या जवळ गेले, कोण आहेस तू? आणि तिने उत्तर दिलं की जे नाथांनी जनार्दन पंतांना उत्तर दिलं होतं, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे. मला नाही माहित मी कोण आहे, तुम्ही सांगा मी कोण आहे. मला नाही माहित मी कोण आहे, मला तुम्ही सांगा मी कोण आहे. आणि मग मतंग ऋषींनी तिला आश्रमात एक पर्णकुटी बांधून दिली. तिथे ती राहायला लागली. बरेच दिवस गुरुदेव, गुरुपत्नी, आश्रम सगळ्याची सेवा करावी. अहर्निश रात्रंदिवस रामनामाचा मंत्र. गुरुदेवांची एवढी कृपा झाली की आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. या न्यायाने मतंग ऋषींनी सगळ्या शिष्यांना सांगितलं की माझ्या जाण्याची वेळ आली आहे. शबरीने सांगावं, मी कुणाच्या आधाराने जगू?
गुरुदेव. आणि तेव्हा रामनामाचा मंत्र तिला त्रयोदशाक्षरी असा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, तो मंत्र शबरीला दिला. या मंत्राशी अहर्निश अनुसंधान ठेव आणि लक्षात घे, तू एवढी भाग्यवान ठरशील. भक्ती काय असू शकते, ऋषींनी तिला सांगावं, तू एवढी भाग्यवान ठरशील की अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुझ्याकडे येईल. लोक दैवताकडे जातात पण दैवत तुझ्याकडे चालत येईल, एवढी तू भाग्यवान ठरशील. आणि म्हणून तिची कथा गायची आहे. म्हणून ते देवीचं भक्ती रूपच आहे हो श्रोते हो. ती कथा का गायची आम्ही, कारण ही पतित पावनी कथा, ही पतित पावनी कथा निरसते व्यथा मनाची सारी. या नवरात्राच्या पर्व काळाच्या निमित्ताने आज अष्टमीची सेवा आपल्या समोर सादर करताना देवीच्या या सगळ्या रूपांचं आपण गुणवर्णन करतोय. तिचा अंश असलेल्या स्त्री चरित्रांचा थोडा आढावा घेत आपण जातोय. माझ्या अल्पमतीनुसार अल्पकुवतीनुसार आपल्या समोर ते मांडण्याचा मी प्रयत्न करतेय. पण हे सगळं करत असताना या पंचदिवसीय कथामालेमध्ये या सगळ्या चरित्रांचा थोडा परामर्श घेत असताना भगवतीची अनेक रूपांनी भगवती अंश रूपाने कशी इथे स्थित आहे, ती तुमच्या माझ्याकडे सुद्धा स्थित आहे. फक्त आम्हाला त्याचा विसर पडलाय. आम्ही भक्ती करत नाही, आम्ही आमच्या आत्मशक्तीला ओळखत नाही. ती भगवती तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा आहे. आमचं जीवन कृतार्थ व्हावं म्हणून ही देवीची चरित्र किंवा ह्या देवीच्या रूपांचं गुण आपण या निमित्ताने गायचंय. ही पतित पावनी कथा निरसते व्यथा मनाची सारी. श्रीराम लक्ष्मण येती तियेच्या दारी, श्रीराम लक्ष्मण येती तियेच्या दारी. भावतो तिचा चांगला भावतो तिचा चांगला, तिने ठेविला सद्गुरु पायी. तो सत्य म्हणोनी राम सावळा येई, तो सत्य म्हणोनी राम सावळा येई. तै निमित्त, काय गंमत आहे बघा, तै निमित्त कैकई वचन, कदाचित कैकईच्या वचनाचं निमित्त ठरलं असेल. प्रभू रामचंद्र निमित्त म्हणून गेले असतील वनवासात, पण कितीतरी तप मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये वाट पाहत असलेल्या शबरीला भेटण्याकरताच की काय रामांनी अवतार घेतलाय. तै निमित्त कैकई वचन सेतु बंधन मारी रावण. वाल्मिकी वदती परी भेटाया शबरी राम अवतरती, परी भेटाया शबरी राम अवतरती, परी भेटाया शबरी राम अवतरती. तिच्यासाठीच की काय जणू या रामाने अवतार घेतला असं म्हणावं, इतकी भक्तीची परिसीमा होती. अत्युच्च भक्ती. प्रभू रामचंद्र जेव्हा आले ना तिला भेटायला, गुरुदेव निघून गेले. मंत्र जप कायम अहर्निश त्या मंत्राशी अनुसंधान होतं आणि वाट इतकी बघायची की सगळ्या दिशांना स्वागताची तयारी करून ठेवायची. मनामध्ये विचार यायचा, गुरुदेवांनी सांगितलंय खरं देव येणार आहेत, पण असं कुठं म्हणाले पूर्वेकडूनच येतील, पश्चिमेकडूनच येतील. म्हणून चारही दिशांचे रस्ते रोज स्वच्छ करायचे, झाडायचे, साफ करायचे, फुलांच्या रांगोळ्या घालायच्या, कुंड्या लावायच्या सगळीकडे फुलांच्या, आणि असं सुंदर सुशोभित वातावरण करून भगवंताच्या स्वागताची तयारी रोज. बरं रोज किती वाट बघावी लागते. म्हणून देवीच्या या भक्ती रूपाची आराधना करताना भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाची प्रतीक्षा आहे. वाट बघायला लागते. शबरीनं वाट बघितली. अध्यात्म काय किंवा प्रपंच काय, सगळीकडे प्रतीक्षा करावीच लागते. प्रतीक्षेनंतर भगवंताची आर्त सुरानी आम्हाला प्रयत्न तर सुरुवातीला आहेच, प्रयत्न आधी करावा लागेल, मग प्रतीक्षा, मग प्रार्थना करायची आणि मग प्रसाद मिळेल भगवंतांचा. या सगळ्या टप्प्यांनी जेव्हा आमची भक्ती फुलेल ना, तेव्हा भगवतीचं ते रूप आमच्यावर प्रसन्न होईल. भगवतीचं भक्ती स्वरूप.
शबरीने अशा पद्धतीने प्रयत्नही केला, प्रतीक्षाही केली, आर्त स्वराने टाहो फोडला, प्रार्थनाही केली आणि मग तिला प्रसाद मिळाला. आणि तो प्रसाद इतका विलक्षण होता की बस जीवनमुक्त अवस्था प्रदान करून दिली प्रभू रामचंद्रांनी. ज्यावेळी प्रभू आले ना शबरीच्या आश्रमामध्ये, निढळावर हात ठेवून शबरी माता पाहतायत रामांकडे. तरुणौ रूप संपन्नो सुकुमारो महाबलो. रामा रामा आलात का? माझ्या गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून मी इथे थांबले, आपलं नाम घेतलं, माझे गुरुदेव म्हणाले होते आपण याल, आपण आलात, बरोबर लक्ष्मण आहेत. दोघांनाही देवा या, असे या, असे या, इकडे या, इकडे बसा, असं करत करत एक लाकडाचा ओंडका होता, तिथे बसायला दिलं स्थान, एक वलकळ टाकलं त्याच्यावरती आणि तिथे बसा म्हणाली. प्रभू तिथे बसले. लक्ष्मण सांगतायत दादा थोडे दिवस राहिलेत आता, कशासाठी? आपण कुणाचा पाहुणचार स्वीकारलेला नाहीये, नका इथे थांबू. पण नाही हो, भक्त भक्त प्रेमासाठी लाचावलेला आहे. मी म्हटलं ना, भगवंतांची पावलं धावली इकडे. बसले त्या ओंडक्यावरती. तुमच्या माझ्या दृष्टीने ते वलकल असेल, तो लाकडाचा ओंडका असेल, पण शबरीच्या दृष्टीने काय होतं माहितीये? माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये गुरुपूजनाच्या काही ओव्या लिहिल्यात. सुरुवातीला माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. हृदयाचं सिंहासन तयार केलं होतं. तुमच्या माझ्या दृष्टीने ते वलकल असेल, तो लाकडाचा ओंडका असेल, पण हृदयाच्या सिंहासनावर कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या चारही फाळ लावलेल्या नांगराने अशी ती अंतःकरणाची जमीन सुपीक करून टाकली होती आणि तिथे भगवंताला स्थापित केलं होतं. आता हृदय हे आपुले, बस भगवंता इथे बसा. हृदय सिंहासनावर त्यांना विराजमान केलं. आणि मग धन्य मी, देवा माझी धन्यता काय सांगू तुम्हाला. शबरी श्रीरामा धन्य मी, शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा. काय आनंद होता. सेवा देवा कंदमुळे पक्व मधुरशी बदरी, सेवा देवा कंदमुळे पक्व मधुरशी बदरी, वनवेली काय वाहणे, वनवेली काय वाहणे, या विणा कल्पद्रुमा लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. शबरीने त्या बोरांनी भरलेला द्रोण रामांच्या समोर नेऊन ठेवला. विनवित शबरी रघुराया, ते तुझ्यासाठी आणली आज मी बोरे. देवा भागला हुकेला असशील जरी तू देवा, जमविला रानचा हा मेवा. घ्या देवा. एक एक बोर असं उष्ट करून चाखून भगवंतांच्या समोर ठेवलंय. लक्ष्मणांकडे बघितलं शबरी मातेने, त्याच्या मनातला शंकेचा भाव ओळखला आणि शबरी माता सांगताय, का सौमित्रा, का सौमित्रे शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नवेत उष्टी, अभिमंत्रित ही नवेत उष्टी, या वदनी तर नित्यनांद तो, या वदनी तर नित्यनांद तो. वेदांचा मधुरिमा लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. भगवंतांनी एक एक बोर उचलावं, आपल्या मुखात घालावं. लक्ष्मणाने सांगावं, देवा नको, नका खाऊ. पण नाही,
बोरांची मूठ उचलून त्याच्याही हातात दिली. एक 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 बोर सेवन करावं आणि शबरीला सांगावं, झालं का तुझ्या मनासारखं? नाही देवा, बस म्हणाले. आता अशी चिता रचते, या चितेत उभी राहते आणि आपल्या हाताने अग्नी द्या. बस माझ्या जीवनाची ती ज्योत आपल्या ज्योतीमध्ये सम्मिलित होऊन जाऊ द्या आणि सायुज्यता मुक्ती प्राप्त होऊ द्या. ही कामना शबरीने करावी. बस निष्काम भक्ती होती, भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आणि त्याचं फळही तिला मिळालं. अशी भक्ती जर आम्ही केली ना, तर देवीचं भक्ती स्वरूप हे आहे. तिची आराधना केली तर ती भक्ती आमच्या अंतःकरणात जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोते हो, देवीचं जसं भक्ती रूप आहे ना, तसं देवीचं श्रद्धा रूपाला सुद्धा आम्हाला आज वंदन करायचंय. आणि असं म्हणतात की श्रद्धापूर्वक अंतःकरणाने केलेलं कुठलंही कर्म आम्हाला मोठं बनवतं. श्रद्धापूर्वक अंतःकरण जर निर्माण झालं ना, तर भगवंत प्राप्ती आमच्यापासून दूर राहत नाही. असं म्हणतात की प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे काही मार्ग सांगितलेत. कृतेय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतौ मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान मार्ग होता, त्रेतायुगामध्ये यज्ञ मार्ग आहे, द्वापार युगामध्ये सेवा मार्ग आहे भगवंताच्या प्राप्तीचा, आणि कलौतत हरिकीर्तनात या कलियुगामध्ये नामस्मरण हाच भगवंत प्राप्तीचा जर मार्ग असेल तर ते नाम आम्ही श्रद्धेने घेतलं पाहिजे. म्हणून भक्ती करायची आहे, पण त्या भक्तीमध्ये काय असलं पाहिजे तर देवीचं हे पुढचं रूप आहे, श्रद्धा रूपेण संस्थिता. ती श्रद्धा तुमच्या माझ्यामध्ये असेल ना, तर तो देवीचा अंश आहे, देवीचं ते रूप आहे. श्रद्धा हे देवीचं रूप आहे. आणि भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात ना, श्रद्धावान लभते ज्ञानम. जर श्रद्धा हृदयामध्ये बळकट असेल ना, तरच ज्ञानप्राप्ती होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की अनेक मार्ग, अनेक संप्रदाय, अनेक पंथ आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची गफलत होते. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालताना त्याला कळत नाही कुठे जावं. आणि गफलत अशाच माणसाची होते की ज्याची श्रद्धा दुबळी आहे. म्हणून बळकट श्रद्धा असली ना की आमचं अंतःकरण डळमळीत होत नाही. म्हणून देवाकडे कायम प्रार्थना करावी. भगवतीला या निमित्ताने या नवरात्रीत आपण एकच साकडं घालूया की हे अंबे, हे जगदंबे, मला माझी बुद्धी तैल बुद्धी नसली तरी चालेल, माझं धारधार कुशाग्र बुद्धिमत्ता नाही मला दिलीस तरी चालेल, पण माझी श्रद्धा बळकट असू दे. आणि ती श्रद्धा अंध नको तर ती डोळस असू दे. देवीचं हे या श्रद्धा रूपाची जर आम्ही उपासना केली ना, तर आम्ही निश्चित भगवतीच्या कृपेला पात्र होऊ. बुद्धी वाहायला लागेल आम्हाला सद्गुरूंच्या पायावर, भगवंत चरणावरती ती बुद्धी वाहायला लागेल. आणि जी बुद्धी शरण जात नाही ना, त्या बुद्धीबद्दल असं म्हणतात की ती बुद्धी वांझोटी असते. शरण न जाणारी बुद्धी काहीच कामाची नाही. म्हणून माऊलींनी सुद्धा ओवीचा अर्धचरण माऊलींचं तुम्हाला सांगते, जे जगा धाकुटे होई जे तई जवळीक माझी. माऊली म्हणतात की ज्याला धाकटे पण स्वतःकडे घ्यायचं कळालं ना, त्याला म्हणाले मी जवळ करतो. जे जगा धाकुटे होई जे तई जवळीक माझी. त्यामुळे समर्पित केलेली बुद्धी हीच खरी बुद्धी आहे. जिथे शरणागतीचा भाव जन्माला येतो ना, तिथे श्रद्धा निर्माण होते. आणि श्रद्धेचा अर्थच असा आहे की सतधा म्हणजे सतश्रद्धा. सतच्या ठिकाणी आमची धारणा असणं म्हणजे श्रद्धा आहे. आणि सत्य काय, मी तेच सांगत आली की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सच्चिद आनंद स्वरूप असलेला परमात्मा, तो एकमेव परब्रह्म स्वरूप असलेला परमात्मा, तोच सत्य स्वरूप आहे. आणि म्हणून त्याची आराधना करणं. माऊली हरिपाठामध्ये म्हणते, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला त्या केशराजापर्यंत घेऊन जाते. हे जरी खरं असलं तरी बुद्धीचं काम काय आहे माहितीये? अंतःकरणाची साफसफाई करायची, विकल्पांची साफसफाई करायची, आणि केरसुणीचं काम बुद्धीने करायचंय. कोपऱ्यात उभं राहायचं, गालीच्या अंथरायचा आणि त्या गालीच्यावर बसायचं श्रद्धेने. म्हणून असं म्हणतात, कथेला काय किंवा कीर्तनाला काय, सगळा मोठेपणा बाजूला ठेवून बसावं. आपण व्यवहारात कितीही मोठे असा, पण कथा कीर्तन श्रवण करत असताना वक्त्याचं वक्तृत्व, वक्तव्य, व्यक्तिमत्व या सगळ्याकडे लक्ष न देता श्रद्धेने बसावं. कीर्तन ही नवविधातली भक्ती आहे. कथा भगवंतांच्या सगुण चरित्रांचं श्रवण करावं, बस ही आमची भक्ती फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे
बुद्धी नाही दिली तरी चालेल भगवंता, पण मला श्रद्धा दे असं भगवंताकडे मागावं. आणि मग जर श्रद्धा ज्या ठिकाणी आम्ही आता ठेवली आहे त्या श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर होणार आहे. परत बळकट श्रद्धा आम्हाला निष्ठेपर्यंत नेते. तिथे संशय असता कामा नये, कारण संशयात्मा विनश्यती असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. संशयी माणूस हा स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लाभू देत नाही. ती श्रद्धा अशी असावी, भगवंत प्राप्तीची तळमळ आर्तता इतकी असावी, मन बुद्धी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळंच भगवंताला अर्पण करावं. इतकी आर्त असावी की रामकृष्ण परमहंसांकडे एक भक्त गेला होता. तो म्हणाला की मला देवाला बघायचंय, तुम्ही जसं बघितलंय ना तसं. स्वामीजींचा तर होताच प्रश्न स्वामीजींना, पण अशा अनेक शिष्यांनी नंतर तो कित्ता गिरवला. पण तो अधिकारही असावा लागतो ना. रामकृष्णांकडे त्या एका शिष्याने सांगितलं की मला पण बघायचंय म्हणाले देवाला. रामकृष्ण म्हणाले चल दाखवतो. आणि म्हणून त्या गंगा नदीमध्ये नेलं, पाण्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला. काही अंतरावर खोल पाण्यात गेल्यानंतर त्या शिष्याची मान अशी धरली रामकृष्णांनी आणि त्याला असं पाण्यामध्ये बुडवलं, त्याचं तोंड पाण्यात घातलं. नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरायला लागला प्राण. त्यावेळी म्हणाला अहो काय मला मारताय की काय, तुम्ही काय करताय. तेव्हा आर्ततेने व्याकुळ झाला जीव, प्राणांसाठी कासावीस झाला. हात उचलला रामकृष्णांनी, हात बाजूला काढला आणि म्हणाले कळालं का, आत्ता जसा तळमळलास ना तशी तळमळ भगवत प्राप्तीसाठी जेव्हा होईल तेव्हा देव भेटेल म्हणाले. या क्षणात जी तळमळ झाली ना तुझी, ती तळमळ भगवत प्राप्ती करता होईल. आणि ती तळमळ झाली. बरं, सर्वस्व अर्पण केलं होतं आमच्या एका माऊलीने महाभारतामध्ये. त्या गोपाल कृष्णाशी असं नातं जोडलं होतं की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाटेन करावा परत जीवा. देवीचं श्रद्धारूप म्हटलं की मला द्रौपदी मातेचं चरित्र याकरता समोर आठवतं की 5-5 पती होते, पण तरी सुद्धा एकमेव कृष्णावरती एवढा विश्वास होता की बस तो आहे ना मग सगळं. आणि म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे प्रत्येक संकटामध्ये भगवंत आला होता. प्रत्येक संकटात तुकोबरायांचा अभंग आहे, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, न वजती दुरी धवडिता. भक्ती आणि श्रद्धा जर भगवंताला आपली दिली ना तर अष्टमहासिद्धी सुद्धा अशा भक्ताला प्राप्त होऊ शकतात. चित्ताला मिळणारी अवस्था अशी असते की संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची. आणि भगवंत अशा भक्तांचा कामार होतो. तुकोबराय शब्द वापरतात, म्हणजे गडी होतो, सेवक होतो, दास होतो. नाथांच्या घरी ज्यावेळी भगवंत 12 वर्ष राबले ना, त्यावेळी नाथांना जेव्हा हे कळालं की श्रीखंड्या नावानी देवा तुम्ही माझ्या घरी राबलात, हात जोडून म्हणाले होते तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं देवा. त्यापेक्षा उष्टी खरकटी सुद्धा उचललीत आपण या घरची, सगळं केलं. कशामुळे हे होतं? द्रौपदीसाठी सुद्धा भगवंत कशामुळे आला? तिने सर्वस्व अर्पण केलं होतं भगवंताला. हस्तिनापूरच्या त्या राजसभेमध्ये, द्यूत सभेमध्ये हरलेल्या त्या पांडवांनी धर्मराजांनी पणाला लावलेल्या द्रौपदीला केसांना धरून असं फरफटत ज्यावेळी दुःशासन घेऊन येत होता ना, सोड रे म्हणत होती, सोड. नाही कुणाला दया आली. सगळ्यांच्याकडे कृपेची दयेची याचना करत होती, पण नाही कोणी हाकेला धावलं. दोन्ही हात मोकळे केले आणि हाक मारली, हे गोविंदा, हे माधवा, धाव रे धाव. साग मधनी सानी मग मग सा. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझे, ऐक कृष्णा हाक माझी. कायम जशी गांजिले, कायम जशी गांजिले, का तुझे हे चक्रपाणी, का तुझे हे चक्रपाणी. चक्र आजी गंजले, चक्र आजी गंजले. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी. देवा धाव रे गोविंदा, माधवा, हे ऋषिकेशा म्हणून हाक मारली. आणि ते ऋण भगवंतांनी या क्षणामध्ये फेडलं होतं. कुठलं हो ऋण?
कुठलं ऋण? बोटाला कापलं म्हणून हा भगवंत सगळीकडे फिरत होता, धावत होता. त्यावेळी जिला सखी मानली होती, बहीण मानली होती, तिला कळालं ना, द्रौपदी बोलली हरीची मी कोण आहे. खरं तर त्याचं माझं नातं काय आहे, पण भगवंतांनी तिला आपलं म्हटलं होतं. का? कारण तिची श्रद्धा होती भगवंत चरणाविषयी. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, तरी मला त्याने मानली बहीण, तरी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी देईन फाडून. सगळीकडे गेले नारद महर्षी. सुभद्रेला मागितलं, म्हणाली शालू पैठण्या कुठे फाडून देऊ की काय तुम्हाला? पण द्रौपदी सांगते, काळजाची चिंधी फाडून देईन माझ्या कृष्ण परमात्म्याकरता. चिंधी देईन फाडून, एवढे त्याचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने पुरवोनी हरी राखी माझी लाज, वसने पुरवोनी हरी राखी माझी लाज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. नारायण ओ नारायण. आणि या प्रसंगामध्ये सुद्धा भगवंतांनी द्रौपदीची लाज राखली ना. सहस्त्र पटींनी ते वस्त्र तिला पुरवलं. प्रत्येक क्षणाला वनवासात असू दे, अज्ञातवासात असू दे, नवे दुर्वास भोजन प्रसंगाला नव्हतंच काही शिल्लक. दुर्वास ऋषी आपल्या सगळ्या शिष्यगणांना घेऊन समोर उपस्थित झाले होते. त्यावेळी या द्रौपदीने पुन्हा प्रत्येक वेळी ठरलेलं होतं की कृष्णच माझा त्राता आहे. धावा केला भगवंता, धाव, काय करू आता. आणि भगवंत इतका तो भक्तवत्सल आहे ना. श्रद्धा जर आमची बळकट असेल तर भगवंत कशी धाव घेतो. जेवायला बसलेले परमात्मा द्रौपदी समोर आले, म्हणले हवा हात तसाच घेऊन आलोय, जेवायला बसलो होतो, तुझी हाक कानावर आली, जेवायला वाढ म्हणले मला. द्रौपदी म्हणले, काय देवा चेष्टा करतोस माझी? अरे घरात काही नाहीये, अन्नाचा कण नाही. सूर्यनारायणाने दिलेली ती सूर्यस्थळी, रात्रीची वेळ आहे, तिचा आत्ता काही उपयोग नाही, म्हणून तुला हाक मारली आणि तू म्हणतो जेवायला वाढ. काय देवा चालवलंयस? बाबा म्हणाले, बघू तरी मला ती सूर्यस्थळी कशी आहे, दाखव तरी. आणि भगवंतांनी दाखवली. त्या द्रौपदीने सूर्यस्थळी भगवंतांना दाखवली आणि त्या स्थाळीला असं वाटलं की सूर्योदय झाला. अहो चंद्र सूर्य ज्याचे डोळे असा भगवंत त्या थाळीकडे नुसती नजर टाकली, एक भाताचं शीत बघितलं भगवंतांनी आणि ते सेवन केलं. बस तृप्तीचा ढेकर दिला आणि सगळ्यांची पोटं भरली. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. एक नाही, दोन नाही, अनेक क्षणांमध्ये, अनेक प्रसंगामध्ये द्रौपदीचा सांभाळ भगवंतांनी केला. जरा जरी ही द्रौपदी भगवंतावर रागवली ना तरी सहन नाही व्हायचं. आणि मी म्हटलं, भक्तीमध्ये भगवंताशी सख्य भावाचं नातं निर्माण होतं की भगवंतावर मग रागवण्याचा सुद्धा हक्क भक्ताला प्राप्त होतो. नामदेव महाराज रागवले. द्रौपदीचं हे श्रद्धारूप का होतं असं बळकट, बळकट श्रद्धा होती तिची की बस याच्याशिवाय कुणी नाही, कुणी नाही. ज्यावेळी द्रौपदी भगवंतावर रागवायची ना त्यावेळी भगवंत तिची समजूत काढायचे. आणि एक प्रसंग असा होता की इतकी रागवली एका क्षणाला द्रौपदी भगवंतावरती की ज्यावेळी कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध निश्चित झालं, सगळं सैन्य दुर्योधनाला भगवंतांनी दिलं आणि रिकाम्या हाताने भगवंत ज्यावेळी द्रौपदीकडे त्या
पांडवांच्या शिबिरामध्ये आले ना तेव्हा सगळे स्वागताला सज्ज होते, पण द्रौपदी नाहीये म्हटल्यानंतर अस्वस्थ झाले, व्याकुळ झाले. माझी द्रौपदी कुठे आहे म्हणून शोध घेतायत. सगळ्यांना पाठवतायत तिची आळवणी करायला, द्रौपदीला घेऊन या, द्रौपदीला घेऊन या. क्रोधागारात बसलेली, संतापाने लालबुंद झालेली, येणार नाही म्हणाली. सगळं सैन्य देऊन ठेवलंय दुर्योधनाला. मला म्हणत होता माझा भाऊ, माझा भाऊ. काय त्याचा उपयोग, मी तोंडच नाही बघणार म्हणाली. त्याचं जन्मात त्याचं तोंड नाही पाहणार. आज मला त्याचं अंतरंग कळालं म्हणाली. भगवंतांनी सगळ्यांना पाठवून बघितलं, द्रौपदी यायला तयार नाही म्हटल्यानंतर स्वतः गेलेत धर्मराजांसोबत क्रोधागारामध्ये आणि द्रौपदीच्या समोर हात जोडलेत. बघा, सगळ्याचा करता करविता असलेला परमेश्वर, त्याचा अधिकार ओळखायला आज द्रौपदी थोडीशी का, कारण मायेचं आवरण होतं डोळ्यावर, अज्ञानाचा पडदा होता. विषयांच्या इच्छा प्रबल झाल्या की कुठेतरी अज्ञानाचं आवरण येतं डोळ्यावरती आणि मग अधिकार आम्ही ओळखत नाही. द्रौपदीचं या क्षणाला थोडं ते झालं. भगवंतांनी तिच्या समोर सुद्धा हात पसरले का, कारण हिची श्रद्धा बळकट आहे, ही श्रद्धा रूपिणी आहे. हात जोडले आणि भगवंत सांगतायत की कृष्ण म्हणे कृष्णेला झाले अपराध कोटीच्या कोटी, तू माऊली क्षमेची तुझ विण घालील कोण गे पोटी. अगं तूच क्षमा करणार ना मला. द्रौपदी म्हणली तू तर बोलूच नकोस माझ्याशी, माझ्या समोर एक क्षणही उभा राहू नकोस. आणि एवढं म्हणून भगवंतांना सुद्धा माघारी जावं लागलं आणि मग भीमांनी ते दोघांचं सख्य मिळवून दिलंय. भीमानी सांगावं, देवा द्रौपदीचं आणि तुझं ते पूर्ववत सख्य मी करून देतो, पण मला काय देशील. देव म्हणले माग काय हवं ते. भगवंतांना भीमानी सांगावं की द्रौपदीवर जेवढं प्रेम करताना तेवढं माझ्यावर करा म्हणाले. अरे नाही करतो म्हणाले, तेवढंच प्रेम तुझ्यावर करतो. नाही, द्रौपदीसाठी रडलात नव्हे, तिचे जाऊन पाय धरलेत. माझे कधी धरलेत? म्हणजे हे विनोदापुरतं जरी बोलणं असलं तरी भीमांच्या डोळ्यात पाणी आहे त्या क्षणाला. म्हणजे भगवंत किती भक्तासाठी व्याकुळ होतो जर भक्ताची श्रद्धा बळकट असेल तर. आणि ही श्रद्धा रूपिणी भगवतीचा अंश होता द्रौपदी खऱ्या अर्थी, की तिचं सांत्वन करण्यासाठी भगवंत किती वेळ व्याकुळ झालेले आहेत. आणि एका क्षणाला भीमानी ज्यावेळी भगवंतांना सांगावं मी आणतो तिला, हातामध्ये गदा घेतली आणि भगवंतांना सांगितलं मी नाटक करणार आहे, ही गदा तुम्हाला मारणार आहे असं मी तिला सांगणार आहे, घाबरू नका. भगवंत म्हणले तू लक्षात ठेव, नाटक काही मला नवीन नाही, लहानपणापासून हा शब्द माझ्या अत्यंत आवडीचा आहे, पण हे नाटक आहे हे तू लक्षात ठेव, नाही तर मारून मग म्हणशील नाटक होतो. भीम गदा असा मस्तकावरती उंच गरगरा गरगरा फिरवत दंड 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 पावलं आपटत क्रोधागारामध्ये गेला. द्रौपदीला सांगितलं हे बघ काय त्याच्याकडे बघतेस, बघण्यासारखं आहे काय, वरून काळा तसा आतून काळा, बरं झालं म्हणे प्रतिज्ञा घेतलीस, त्याचं तोंड बघणार नाहीस. द्रौपदीला वाटत होतं की अरे सगळे मला समजवत होते पण हे माझ्या बाजूचे आहेत. असं करतो म्हणाले आज याचं मस्तकाचं चूर्ण करून टाकतो, काय तो सोक्ष मोक्ष लावतो. एवढं ऐकलं मात्र आणि त्या श्रद्धेला धक्का लागला. अंतःकरणामध्ये काळजामध्ये वेदना झाली आणि म्हणाली काय कृष्णाला मारणार. इतका वेळ जागची हल्ली नव्हती पण आता उठून ताडकन उभी राहिली आणि भीमाचं अवसान वाढलं. शेवात अजून म्हणायला लागला की आता तर मस्तकाचं चूर्ण करतो, त्याला ठेवतच नाही म्हणाले. पण धावली द्रौपदी, पाय धरले भीमाचे आणि सांगते नका हो नका, माझ्या कृष्णाला मारू नका. माझ्या या रागाचा शेवट इतका वाईट होईल असं मला वाटलं नव्हतं. कसाही असला तरी तो माझा भाऊ आहे, माझा सखा आहे, त्याला मारू नका. काही झालं तरी त्याला मारू नका, तुम्ही सांगाल ते ऐकीन. आणि आता भीम पुढे चाललाय आणि मागे बघतोय येते की नाही, येते की नाही करत. काही नाही, मारतो मारतो आवेशाने पुढे चाललाय. आणि द्रौपदी हळूहळू हळू बाहेर आली. द्रौपदीचं आणि भगवंतांचं नजरा नजर झाली. भगवंतांनी पाहिलं आणि मेडे द्रौपदी असं रागवतात का ग. आली सामोरी पांचाली हर्षे नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्षे नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्षे आली सामोरी पांचाली हर्षे नाचला वनमाळी. नामा म्हणे वर्णू किती, नामा म्हणे वर्णू किती, बंधू भगिनी भेटती, बंधू भगिनी भेटती, आली सामोरी
पांचाळी हर्षे नाचला वनमाळी आली सामोरी पांचाली हर्षे नाचला वनमाळी हर्षे नाचला वनमाळी हर्षे नाचला वनमाळी या देवी सर्वभूतेषु या देवी